अक्कलकोट तालुक्यातील बादोले-बू येथे कारहुणवी सण मोठ्या उत्साहात साजरी. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात साजरा होणारा कारहुणवी म्हणजेच बैलपोळा सण अक्कलकोट तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथे कारहुणवी म्हणजेच कर्नाटकी बेंदूर बैलपोळा सण हा सोमवार दिनांक 29 जून रोजी साजरा करण्यात आला. या दिवशी बैलांना शेतकरी विश्रांती देऊन त्यांना अंघोळ घालून त्यांना रंग लावून सजवण्यात आले होते. तसेच बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा करून औक्षण करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, हन्नूर, मैंदर्गी, दुधनी, उडगी, हसापूर, जेऊर, मंगरूळ, तडवळ, हैदरा, तोळनूर, नागणसूर, चपळगाव, दहिटणे, कुरनूर, बादोले बुद्रुक या गावांमध्ये कारहुणवी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध गावांमध्ये बैलजोड्यांची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बैलांना मोरखी, कंडे, कंडेदोरी, घुंगरमाळ, फॅन्सी माळ, पैंजण, शिंगोटे, नागिन मोरकी, पितळेच्या घंट्या, पितळघाटीसह विविध रंगरंगोटी करून सजवण्यात आले होते. कृषी संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कारहुणवी सण म्हणजेच बैलपोळा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात वाजत गाजत साजरा करण्यात आला. बादोले-बू येथे भवानीनगर चौक ते हनुमान मंदिरपर्यंत 30 बैलजोडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँजो, हलगी, ढोल ताशा, पारंपरिक वाद्यांच्या गजरात शेतकरी बांधव, तरुण वर्ग मनसोक्तपणे नाचत आपला आनंद व्यक्त केला. मिरवणूक हनुमान मंदिर येथे पोहोचताच बैलगाडा पळविण्याला सुरुवात करण्यात आली. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अक्कलकोट नगर परिषदेचे आरोग्य सभापती, नगरसेवक तथा रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मणिखांबे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, उद्योगपती सागर कत्ती, गजानन कांदे, शिवा जमगी, मुकेश सक्सेना, संदीप बिराजदार यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारहुणवी सण तसेच बैलगाडा शर्यत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी सरपंच बाजीराव खरात, माणिक